चैत्र महिना सुरू आहे आणि समोरच्या आजीकडे चैत्र गौरीचं हळदी कुंकू होतं आणि त्यांनी आम्हाला बोलवलं होतं आणि तिथं हे जे बेसन लाडू दिसत आहेत ना त्याला सौ पेढा म्हणली. ती मागत होती पण म्हणलं आता देवापुढं आजच कसलं उचलून आणायचं म्हणून मी म्हणलं की चला आता आपण घरी आल्यास करू. नंतर मी एक 2 वाटी बेसन घेतलं, ते चांगलं तुपात भाजलं, भरपूर तूप टाकलं आणि बघा सानूला ना गजगे खेळता येत नाहीत. म्हणलं ह्या तुझ्या एजपर्यंत आम्ही 10-10, 12-12 गजगे एकदाच घ्यायचो आणि हे 2 हाताने गजगे खेळतात. ह्यांच्या वर्गातल्या मुली पण 2 हाताने गजगे खेळतात. म्हणून मी तर तिला शिकवत होते की एका हाताने गजगे कसे खेळायचे. आणि आता तूप जरा जास्तच झालं होतं म्हणून मला टेन्शन आलं की आता हे भाजलेलं कसं कळणार. सगळे सोडून चालले. आता हिला मुरमुरे खायला दिले आणि नंतर बेसन थंड होईपर्यंत मी ही सिरीज बघत बसले. हे काय नवीन अशी खूप छान सिरीज आहे. नंतर थंड झाल्यास मी 2 वाट्या बेसन घेतलं होतं, त्याच्यामुळे 1 वाटी साखर घेतली, चांगली मिक्सरमध्ये फिरवून घेतली. पण व्होल्टेज कमी होतं त्याच्यामुळे साखर पण जास्त बारीक झाली नाही. मग मी काय केलं की ती जी पीठ आहे ना त्याच्यात ती साखर मिक्स केली आणि आणखीन एकदा मिक्सरला फिरवून घेतली. तसं तर मी असं पण लाडू करताना तसंच करते, कारण मला त्याच आजीने शिकवलेलं आहे की लाडू करताना मिक्सरमधून फिरवून घेतलं की चांगलं एकजीव होतं. नंतर ही सगळी साफसफाई केली आणि तूप जरा जास्तच झालं होतं. आता तिकडची साफसफाई करूच तर इकडं साऊन राडा करून ठेवलाच होता. असो चला बरं, परत सिरीज बघत आता ती त्याला पेढा म्हणत होती, त्याच्यामुळे मी एकदम छोटे छोटे पेढ्याच्या साईजचीच केली आणि तिनं खाऊन पण बघितलं सो ती छान झालीत म्हणली. पण थोडीशी साखर अशी तोंडाला येत होती त्याच्या तोंडात. आणि नंतर दुसऱ्या दिवशी आजीनं सगळं वाढून दिलं तिला फराळीचं आणि त्याच्यात जो लाडू होता ना तो खाऊन कळालं की आपले जरा चुकलेच आहेत. थोडे गोड पण जास्त झाले होते आणि तूप पण जास्त झालं होतं. आणि वातावरणाचं तर आजकाल कळतच नाही काय चाललंय.